नमस्कार. आरोग्य दूत न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील एका गावामध्ये अवघ्या 18 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अनेकाच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित तरुणी आपल्या कुटुंबासोबत काही महिन्यापासून तालुक्यात वास्तव्यास होती. आज सकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घरातील सदस्यांच्या लक्षात हा प्रकार येताच एवढा गोंधळ उडाला. तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत्यू घोषित केलं. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आले असून नेमकं कारण काय, तिने इतका टोकाचं पाऊल का उचललं असावं, याच तपास पोलीस प्रशासन करत आहे. मित्रांनो, आजकाल अशा घटना सातत्याने समोर येताना दिसत आहेत आणि सर्वात वेदनादायक म्हणजे अशा घटनांमध्ये तरुण मुलं मुलीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. कधी अभ्यासाचा ताण, कधी घरातील परिस्थिती, कधी नातेसंबंधातील तणाव, तर कधी मनात दडवून ठेवलेलं नैराश्य. या सगळ्यामुळे अनेक तरुण आतून तुटत चाललेले आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आत्महत्या हा कोणतीही समस्याचा उपाय नसतो. कारण एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःचं जीवन संपवते तेव्हा फक्त एक व्यक्ती जात नाही, तर संपूर्ण कुटुंब आयुष्यभरासाठी तुटून जातं. आई वडिलांच्या डोळ्यात स्वप्न संपतात, भावंडाचा आधार निघून जातो आणि घरात कायमची वेदना राहते. म्हणून समाजाने आता जागा होण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या मुलाशी रोज संवाद साधला पाहिजे. फक्त अभ्यास, काम किंवा मोबाईल यापुरतं न राहता त्यांच्या मनात काय सुरू आहे हे समजून घेतलं पाहिजे. अनेक मुलं बाहेरून हसताना दिसतात, पण आतून खूप तुटलेले असतात. त्यांना फक्त कोणीतरी ऐकून घेणारा माणूस हवा असतो. मित्रांनो, जर तुमच्या आसपास कोणी शांत राहत असेल, एकटं बसत असेल, सतत तणावात दिसत असेल, तर त्याच्याशी बोला, त्याला आधार द्या. कारण कधी कधी दोन प्रेमाचे शब्द एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतो. आणि तरुण मित्र मैत्रिणींनो, आज जीवनामध्ये कितीही मोठं संकट आलं, अपयश आलं, कोणी साथ सोडली, तरी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा विचार करू नका. आज परिस्थिती वाईट असू शकते, पण उद्या बदलू शकते. प्रत्येक काळ कायम राहत नाही. अंधारानंतर प्रकाश येतोच. मनात त्रास असेल तर बोला, आई वडिलांशी बोला, मित्रांशी बोला, शिक्षकांशी बोला किंवा विश्वासू व्यक्तीकडे मन मोकळं करा. कारण समस्या सांगितली तर मार्ग निघतो, पण शांत राहिलं तर मन आतून तुटत जातं. या घटनेनंतर प्रत्येक कुटुंबाने आणि समाजाने शिकण्याची गरज आहे. मानसिक आरोग्य हा देखील तितकाच महत्त्वाचा विषय आहे आणि त्यावर खुल्या मनाने चर्चा होणं गरजेचं आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचे पुढील तपास करत आहे. मात्र पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी समाजाने एकत्र येऊन संवाद आणि आधार आणि संवेदनशीलता वाढवणं ही काळाची गरज आहे. ईश्वर त्या तरुणीच्या आत्म्यास शांती देवो आणि परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. आपण पाहत आहात आरोग्य दूत न्यूज. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.